विजय निलेश असेल ती भालूकची सलामीची जोडी तर कोंडे साखरेकडून गोलंदाज राजू. राजू येतो पहिला षटक घेऊन आमच्या समोरील एंडकडून सुरुवात करेल संघाची. कोंडे साखरे विपक्ष आपण भालूक या संघाला पाहणार आहोत दुसऱ्या फेरीमध्ये. तत्पूर्वी जाऊया मैदानामध्ये. ओ पहिला चेंडू क्लीन बॉल करतोय, एष्ट्या उद्ध्वस्त करतोय. नक्कीच पहिला धक्का पहिला हादरा मिळतोय डीजे. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. पहिल्याच चेंडूवर विकेट पाहायला मिळाली आपल्याला ती भालुक्या संघाची. सुरुवात खूपच निराशेचं वातावरण. तर विजय डगआउट मध्ये जाण्यास बघायला मिळाला. निलेश असेल, देवीदास असेल. इनेट क्रमांक 3 नंबरला आपण देवीदासला पाहतो जो वन डाऊनच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये प्रस्थान घेतोय. आणि नक्कीच गोलंदाजी बघितली तर राजूची गोलंदाजी एक चांगली गोलंदाजीचा आपल्याला एक नमुना उदाहरण बघायला मिळालं या मैदानामध्ये. कारण खरोखरच ज्यावेळी पहिला चेंडू टाकतो आणि एष्ट्या उद्ध्वस्त करतोय एक नक्कीच चांगली आत्मविश्वासाने गोलंदाजी बघायला मिळेल. आणि नक्कीच त्याने परिपूर्ण सांघिक बॅकअप सुद्धा त्यांचं एक चाणक्षणे बघायला मिळतंय. इनफिल्डमध्ये आपण क्षेत्ररक्षण सजलेलं पाहतोय आणि आउटफील्ड थोडीशी वेगवान आहे. कारण वेगवान म्हटलं तर सध्या आउटफील्ड ओपनच आहे, त्यामुळे इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण असल्या कारणाने हाणामारचं षटक असतंय. परंतु त्या षटकाला साजेसा केलं होतं तो गोलंदाजी मार्गवर फलंदाजी व्हायला पाहिजे होती, परंतु फलंदाजी थोडीशी कुचकामी बघायला मिळते. चला जाऊया मैदानामध्ये. सामन्याला स्पीडअप द्या पंच. आपल्याला अजून भरपूर सामने या मैदानामध्ये घेऊन जायचे आजच्या दिवसामध्ये सुद्धा. तर राजू होते पुन्हा आपल्या भेटीसाठी गोलंदाजी मार्कवर. नक्कीच अक्रॉस लाईनने चेंडूला फेकून दिलाय. नक्कीच एक्झिट फटका गेला. एक जागा बनवली होती आणि चेंडू जातोय छुमंतर चौकार. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर विकेट गेली होती, त्यानंतर विचार केला तर आता बॅटिंग मला वाटतं थोडीशी वेग घ्यायचे आणि नक्कीच जागा बनवली होती चेंडूसाठी. आणि नक्कीच आपल्याला बघायला मिळालं फाईन लेग स्क्वेअरच्या रिदममध्ये चेंडू टेबल झाला. पुन्हा तोच फटका, परंतु पाहूया इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण आहे शॉर्ट लेगला. आणि नक्कीच क्षेत्ररक्षक जोपर्यंत त्याच्यावर झपाक्याने गेलेत तोपर्यंत त्याला कॅरी ऑन करतायत, फेकून देतील. तत्पूर्वी एक एका सिंगल्सनी धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या ती स्कोअरबोर्डवर 5 धावा. पुन्हा नवीन चेंडू राजूच्या गोलंदाजीवर आपल्याला बघायला मिळेल. हो चेंडू हवेमध्ये उंच खेळलेत, परंतु पाहूया उंची जास्त ते आणि लांबी कमी. आणि नक्कीच इथं दुजारा दिलाय, कारण थोडासा शेवटच्या क्रुशियल मुवमेंटला चेंडू हाताला ग्लास करून धरणीला दान केला जातोय. म्हणजे इथं मला वाटतं विकेट अजूनही सुरक्षित पाहायला मिळते या मैदानामध्ये.
गोलंदाजी चांगली बघायला मिळते. एक नक्कीच चौकार आला त्याच्या गोलंदाजीमधून, परंतु सुरेख प्रकारची गोलंदाजी हाताळतोय हा राजू. पहिल्या षटकाचा विचार केला तर हो क्लाउड अपील केली जाते. खूपच फ्रंट फुटवर येऊन खेळायचा, क्रॉस लाईनने खेळण्याचा मानस या फलंदाजाचा, परंतु निर्धाव असा लेग बायची एक धावे अंकित केली जाते. जागा बनवली होती मी म्हणेल, परंतु त्याला स्टेअर करू शकले नाही. चेंडूला जागा बनवून सुद्धा चेंडूला खेळू शकले नाही. नक्कीच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी येईल एक धाव. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 7 धावा. हो सुरेख ऑफ. नक्कीच मागील चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा होता. मागचा चेंडू आता ऑफ कटरचा चेंडू टाकलाय. थोडासा अँगल चेंज केला होता, परंतु काहीसा ऑफ जास्तच बाहेरच्या निघून गेलेला चेंडू पंचांनी घोषित केलाय अवंतर. एक धावीले 8 धावा या अंकित होत आहेत स्कोर बोर्डवर. राजूच्या गोलंदाजीवर बघितलं तर पहिले षटक. पुन्हा नवीन चेंडू. नक्कीच चेंडू सीमारेषा बाहेर जातो की काय पाहूया. आणि आम्हाला सन्माननीय पाहुण्यांच्या रूपाने मिळतील ते आज चौकार येतोय. चौकार तर कमलाकरजी खाटेकरे, आपण कुठेही असाल तर आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आपल्याला आयोजक जगदीश भाग्यवंत आपल्याला आमंत्रित करतात. नक्कीच आज आमच्या व्यासपीठाला मिळालेले हे सन्माननीय पाहुणे. तर बघा मागील चेंडूवर एक चौकार आलाय. धावसंख्या पुढे जाते. मला वाटतं धावसंख्या असेल ती 12. 2 मोठे फटके बघायला मिळाले, 2 चौकार आणि इतर सिंगल असतील त्याच्यामध्ये. आणि धावसंख्या पाहतो आपण 6 चेंडू 12 धावा. तर पहिलं षटक संपतंय. दुसरं षटक मार्गस्थ असेल. थोडासा विचार करावा लागेल. बॅकअप चांगलं मिळाला असतं तर दुसरा विकेट मला वाटतं मैदानामध्ये बघायला मिळाला असता तो भालुक संघाचा, परंतु क्रिकेटमध्ये नाही. शिरगाव आणि शिक्रेपाडा या 2 संघाचा संघ नाही कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. जॉन्टे अँड कंपनी शिरगाव तसंच शिक्रेपाडा या 2 संघांना विनंती होते यापुढील नाणेफेकीसाठी आपण टॉचका बॉक्स मध्ये यायचे. तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आधी हो नक्कीच खोल टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडूला लाभ करून खेळले. हो वारंवार चुका बघायला मिळतात या मैदानामध्ये कोंडे साखरे संघाकडून. गोलंदाजी तेवढी चाणक्षणी होतीये. गोलंदाजी चांगली आहे, परंतु बॅकअप थोडंसं कमी मिळत आहे. थोडंसं प्रयत्न कमी पडलेत मला वाटतं कोंडे साखरे या संघाचे. नाहीतर याच्या विरुद्ध विपरीत परिस्थिती बघायला मिळाली असती. तिसरा विकेटचं पतन झालं असतं भालुक संघाचं, परंतु तसं काही होत नाहीये. जर तरची भाषा आपण फक्त बोलू शकतो. वर्तमानामध्ये ज्या क्रिया दर्शवल्या जातात त्याच सत्य गृहीत धरल्या जातात. जे भूतकाळात होतं ते गृहीत धरलं जात नाही. नक्कीच आज वर्तमानामध्ये चांगल्या क्रिया करावी लागतील. गोलंदाजी चांगली होते, परंतु बॅकअप कमी मिळतंय. खराब बॅकअप मिळतंय आणि त्याचा भूदंड मिळतोय ह्या गोलंदाजाला. पव्या रायटर मोडतो विकेटसाठी. हो नक्कीच फटक्यात जागा होती, ताकद होती, नजाकत होती, परंतु मला वाटतंय फटका काही बाहेर जाऊ शकला नाही. नक्कीच येस इट इज आउट. आता मी म्हणेल चांगला चेंडू हातात विसरून घेतला. क्षेत्ररक्षणचा बॅकअप आता मी म्हणेल थोडस चांगलं बघायला मिळालं. तत्पूर्वी जाऊया एक सदाबार संगीत. धन्यवाद. जाऊया या गोलंदाजा मार्कवर आहे तो आधी. तर पहिलाच विचार केला तर आधीच्या गोलंदाजीवर विकेट बघायला मिळाली आपल्याला. मागील षटक सुद्धा राजूचं चांगलं होतं. बॅकअप थोडंसं कमी पडलं, नाहीतर राजूची ओव्हर सुद्धा चांगली बघायला मिळाली असती कोंडे सगळ्या या संघाकडून.
हो फुलरल्यांचा चेंडू पाहूया, चेंडू सीमारेषाचा वेध घेईल का, परंतु पुन्हा वारंवार चुका बघायला मिळत आहेत या मैदानामध्ये, ते कोंडे साखरेच्या संघ नायकांच्याकडून तर क्षेत्ररक्षकाकडून. आणि नक्कीच मला वाटतंय इथं भालुक संघ नक्कीच मला वाटतं संजीवनी प्रदान घेऊन आला की काय, कारण आज वारंवार त्यांचं कॅच ड्रॉप केलं जातात आणि मैदानामध्ये त्यांना पुन्हा एक सुवर्ण संधी बघायला मिळते, ती या फलंदाजाला म्हणजे भालुकच्या या फलंदाजांना. तर नक्कीच ह्या चुका आपल्याला स्पर्धेबाहेर फेकून दिली याची आपण नोंद घ्यायची. वारंवार आपल्याकडून चुका होत आहेत. धावसंख्या होती 16. निलेश आणि बाला मैदानामध्ये आपण पाहतोय. व्हाईट. पंचांचा निर्णय अंतिम असेल, आपण कोणी गाईडलाईन्स करायचं नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम राहील. तर जाऊया मैदानामध्ये पुन्हा आपण या आधीच्या गोलंदाजीवर जे दुसरं षटक आहे कोंडे साखरे या संघाकडून आपल्याला बघायला मिळतंय. हो नक्कीच जागा बनवली होती, परंतु क्षेत्ररक्षक बघा किती अप्रतिम, कारण जे डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होतं त्याच्या पलीकडे असं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेला असता, परंतु चाणक्य क्षेत्ररक्षण. आणि नक्कीच येतं एकच धाव अंकित केली जाते. एका धावेने धावसंख्या होती ती 18. खूप सुरेख फटका होता, मी म्हणले खरोखरच कार्पेट शॉट होता, परंतु बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण चाणक्यने सजलं होतं. नक्कीच चेंडू कॅरी ऑन केला, फेकी थ्रो झाली आणि नक्कीच एकच धाव इथं अंकित होताना बघायला मिळाली. तत्पूर्वी जाऊया राजूच्या आधीच्या गोलंदाजीवर. नक्कीच कॉट बॅटची लिडिंग एज घेतली आणि विकेटचं पतन झालंय. वारंवार मी म्हणत चुका केल्या होत्या, परंतु आता या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करतोय हा कोंडे साखरे संघ. तर मला वाटतंय तिसरा धक्का मैदानाच्या बाहेर बघायला मिळतो तो बाळाच्या रूपानं. जे कॅश पाहिजे ते आधीसाठी अजून एक विकेट जर ओव्हरमध्ये जर आली तर अतुल शिंदे यांच्याकडून 251 रुपयाचं कॅश प्राईज येते. तर नक्कीच मला वाटतं आधीसाठी सुवर्ण संधी असेल, कारण गोलंदाजी चांगली बघायला मिळते. बॅक टू बॅक या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याने आपल्या समर्पित केले आपल्या ओव्हरमध्ये. अतुल शिंदेकडून यांच्याकडून 251चं कॅश प्राईज जर एक विकेट अजून आली तर हो चेंडूला हो नक्कीच बॅकवर्ड रिझमच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिला. चेंडू मला वाटतं लाईन क्लिअर करेल, तत्पूर्वी एक डाबर चौनप्रास आई एक विराट चषकाचा चौकार. जो गणेश मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजाच्या रूपाने पहिल्या चेंडूवर एक चौकार वसूल केलाय. फटका चांगला होता, कारण बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला होता. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर होता, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण होतं आणि नक्कीच चेंडूने बाउंड्री लाईनची रेषा क्लिअर करून दाखवली. स्पष्ट बघायला मिळालं चित्र आपल्याला मैदानामध्ये. ते 4 धावेसाठी 4 धावा येत आहेत. 4 धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होती 22. तर जाऊया आधीच्या गोलंदाजीवर. सॉरी
प्रशांतच्या गोलंदाजीवर तिसरं षटक मार्गस्थ असेल. आपण पाहतोय पहिला सेशन आहे या सामन्याचा. कोंडे साखरे विपक्ष भालुक या दोन संघांमध्ये आज सामना आपण पाहतोय. प्रशांत आणि गणेश नक्कीच खूप सुरेख फटकेबाजी करेल का, परंतु पाहूया. एक निर्णायक चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि नक्कीच निर्णायक चेंडू जेव्हा टाकतो हा प्रशांत, ते येणारे 5 चेंडू एक चांगल्या गुणवत्तेने नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा त्याचा विचार राहील. त्याच्यामध्ये कुठलीच शंका नाही. पहिला चेंडू सुरुवात खूप चांगली करून दिली आपल्या षटकाची. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू आपल्याला निर्धाव बघायला मिळाले ते प्रशांतच्या गोलंदाजीवर. नक्की तिसरं षटक खूप चांगलं बघायला मिळतंय कोंडे साखरे या संघाचा हा प्रशांत. नक्कीच फटक्यासाठी जागा बनवले, परंतु फटका पाहूया. फटक्यात ताकद होती, नजाकत होती, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा विचार करावा लागेल. तेवढ्याच ताकदीनुसार त्यांनी तो कॅरी ऑन केला आणि तेवढीच क्रिया उचलणं फेकणं एकदम योग्य रीतीने बघायला मिळालं. धन्यवाद. आयोजकांकडून विनंती होतीये, आमच्या समोरली एंडकडे जी फालुदाची गाडी आहे ती साईडला घ्या. तिचा आम्हाला थोडासा त्रास जाणवतोय, इथं खेळण्यामध्ये व्यत्यय होतोय. तर फालुदाची जी समोरच्या एंडकडे गाडी लागलेली आहे तर बाजूला घ्यायचंय असं आयोजकांचं विनंती आहे. तर तुम्ही जाऊया मैदानामध्ये. ओ काय चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळतोय खरोखरच. चेंडू हा मला वाटतं शॉर्ट पिच चेंडू होता. लागोपाठ 3 चेंडू बघितले, तिन्ही निर्धाव चेंडू. आणि खरोखर प्रशांतला मी पहिला चेंडू त्यांनी जेव्हा इथं अँगलने टाकला होता, मी म्हटलं होतं खूप सुरुवात चांगली आहे, पण तो येणारे 5 चेंडू त्याच्यासाठी आत्मविश्वास घेऊनच येणार आणि नक्कीच तीच क्रिया कार्य करताना दिसतोय आज प्रशांत. बॅक टू बॅक 3-4 चेंडू बघायला मिळाले. चांगला निर्णायक चेंडू. हो, फ्रंट फुटवर आले, जागा बनवली, परंतु स्टिअर करू शकले नाही. चेंडूला जागा देऊन खेळू शकले नाहीत मला वाटतंय. आणि नक्कीच मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता करतोय. खूप सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आता बॅकअप चांगलं होतंय, सगळं काही गोष्टी चांगल्या बघायला मिळतात. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू आणि अवघ्या 2 धावा. प्रशांतची गोलंदाजी एक वाखाणण्याजोगं, एक नाविन्यपूर्ण गोलंदाजी बघायला मिळते. हो, लाभ केल्या चेंडूला, परिपूर्ण शेपू झाले. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी बघायला मिळाली होती, परंतु पाहूया किती धावा येतील या चेंडूवर. धन्यवाद. धावा किती आल्या पंच तेवढं सांगा आम्हाला फक्त. धावा म्हणजे षटकार बघायला मिळाला एकंदरीत. नक्की संजीवनी प्रदान करून दिलेला हा परफ्यूम चेंडू सुगंध दरवलला मला वाटतं आई एकविरा चषकाच्या सोहळ्यामध्ये. नक्कीच एक खमंग सुगंध बघायला मिळतोय, कारण चेंडू मैदानामध्ये परंतु देतोय 6 धावा. धावा या कशा काय येईना, पण धावा येणं गरजेचं आहे. नक्कीच बोलायचं झालं तर कोंडे सागर संघ एक नौका संघ असेल. खेळ चांगला आहे, परंतु मी म्हणतोय यांच्या पाठीशी थोडा अनुभवाची कमी बघायला मिळते. जर इथं अनुभव, जर मी म्हणेल दांडगा अनुभव असता तर आज हा कोंडे सागर संघ धावसंख्या सांगतो मित्रा, धावा 30. नक्कीच खेळ त्यांच्याकडे आहे, गुणवत्ता आहे, परंतु ती गुणवत्ता सिद्ध कुठे आणि कशा प्रकारे करायची अजून अनुभव कमी आहे. आणि ती अनुभव पाठीशी पाणी घेऊन जायचंय. अनुभवाची शिदोरी मला वाटतंय कोंडे सागरे या संघासाठी कमी पडतीये. आणि नक्कीच एक चेंडू मैदानामध्ये होता, धावून त्यांनी 6 धावा अंकित केल्या आहेत. धावसंख्या पुढे भरारी घेते, वेग घेते, आकार घेते, उकार घेते. धावसंख्या ती 30 धावा. तत्पूर्वी एक सदाबहार संगीत मनोरंजनासाठी घेऊन येईल माझा डीजे मास्टर.
लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर सामन्याला वेग द्यायचे. क्षेत्ररक्षणाचं जाळं इथं मैदानामध्ये पसरवायचंय कोंडे साखरे संघ. नक्कीच तुमच्याकडे खेळ आहे, गुणवत्ता आहे, परंतु मी म्हणाल अनुभवाची शिदोरी तुमच्या पाठीशी जरा कमी दिसते. तर जाऊया मैदानामध्ये. कोंडे साखरे विपक्ष टीम आपण अगेन्स्ट त्यांच्या पाहतोय भालुक संघाला. नक्कीच कोंडे साखरे संघाकडे बघितलं तर नाविन्यपूर्ण भरणा असलेला संघ, टीमवर्क, खेळ चांगला आहे, परंतु थोडासा अनुभव मी मला कमी पडतोय. हो, ब्लॉक होलचा चेंडू होता, फटका सुद्धा तेवढा ताकदीचा बघायला मिळाला नाही आणि येथील या रनआउट मध्ये विकेट इथं बहाल केली जाते ती भालुक या संघाची. बॅक टू पॅव्हिलियन. शिक्रीपाडा आणि शिरगाव संघ नाणेफेकीसाठी यायचे. धावसंख्या येते 31 धावा. शिक्रीपाडा आणि शिरगाव रिपोर्टिंग साठी यायचे, नाणेफेकीसाठी यायचे मैदानाच्या नाहीतर या समालोचन कक्षाच्या टॉचका बॉक्स मध्ये. नक्कीच कॅश प्राइज येते. रघुनाथ धुमाळ यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक घेतली तर 101 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेला आहे. परंतु चांगला खेळ बघायला मिळतोय. पाहूया किती धावा इथं अंकित होत आहेत, किती धावा जमवण्यामध्ये यश मिळतंय. नक्कीच सन्माननीय मदनजी ठाकरे, आपण कुठे असाल तर आमच्या व्यासपीठावर यायचे. आयोजक आपली आतुरतेने वाट पाहतात. मदनजी ठाकरे, आपण कुठेही असाल तर आमच्या या व्यासपीठावर यायचे. आयोजक जगदीश भाग्यवंत आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. हो, नक्कीच फटक्यामध्ये नजाकत होती, परंतु फटका मी मला शतरक्षणालाच जज करतोय. शतरक्षण कॅरी ऑन करेल तत्पूर्वी येईल एक सिंगल्स. एका सिंगल्सने धावसंख्या होतीये 35 धावा इथं बघायला मिळतात 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये जो रोमांच बघायला मिळाला, प्रेक्षकांचा पैसा वसूल, मला वाटतं आजच्या दिवसामध्ये मॅच झाली. पहिली मॅच ती माल्याड विपक्ष देवप्यामध्ये बघायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नक्कीच निर्धाव चेंडू टाकला तो या गोलंदाजाने. तो आधीनं दुसरं षटक आतलं होतं, ते चौथं षटक आतलतोय. गुणवत्ता चांगली आहे, परंतु थोडासा अनुभव कमी मिळतो मला वाटतं कोंडे साखरे या संघासाठी. हो, काहीसा बॉटम हॅमचा वापर करताना मला वाटतंय हा फलंदाज. आणि नक्कीच इथं बॅटची एक लिडिंग एज घेतली होती, थोडीशी कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तत्पूर्वी एक सिंगल्स, एका सिंगलने धावसंख्या होती 36. सर्वांच्या समवेत आज शेवटचं षटक घेऊन येईल या मैदानामध्ये अक्षय. कोंडे साखरा संघाकडून पहिलं सेशन आहे या इनिंगचं. जे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो कोंडे साखरे संघाला अक्षय येत आहेत.
तर गणेश आणि मयूर मैदानामध्ये मला वाटतं आपण बालक संघाची एक सलामीची जोडी नाही म्हणता येणार, मिडल क्लासची जोडी आहे, परंतु पाहूया हे 7 चेंडू कुठपर्यंत आपल्या धावसंख्येचा आलेख घेऊन जात आहेत. येणारी वेळ आपण सर्व काही दर्शवील. तत्पूर्वी जाऊया या गोलंदाजीच्या मार्कवर असेल तो अक्षय. अक्षय येतोय. हो, पहिलाच चेंडूला एक अप्रतिम खेळले. नक्कीच चेंडू थांबणार नाही आणि मला वाटतंय निखिल ठोंबरे यांचा आवाज असा छत्रपतींचा छावा आणि मिळालेल्या संघाला 6 धावा. धन्यवाद. येथील 6 धावा. धन्यवाद. तर मी म्हणेल मयूरच्या बॅट मधून या षटकार आलाय, अप्रतिम षटकार 6 धावेसाठी आलाय. पाहूया क्षेत्ररक्षण धावत बंदाले जज करेल का? नक्कीच येस, इट इज आउट. फार उंच असा फटका होता, परंतु फटक्यामध्ये ताकद न जगत बॉटमचा वापर करून सुद्धा फटका मैदानाबाहेर जाऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षण चाणक्याने तिथे जज करतोय, कॅरी ऑन करतोय. आपल्या हातामध्ये चेंडू आणि विकेटचं पतन होत आहे. डीजे चला जाऊया मैदानामध्ये अक्षयच्या गोलंदाजीवर. नक्कीच स्लोअर पिच चेंडू आणि धीम्या गतीचा चेंडू होता. निर्णायक चेंडू ठरला या ओव्हरमधील. निर्धाव चेंडू बघायला मिळाला. पाहूया अक्षय. शेवटचं षटक होतं. पहिल्याच चेंडूवर 6 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक विकेट आली दुसऱ्या चेंडूवर आपण आणि तिसरा चेंडू पाहतो चांगला कमबॅक होतं अक्षयचं, कारण निर्णायक चेंडू होता या तिसरा चेंडू होता. स्लोअर पिच चेंडू होता आणि डॉट डिलिव्हरी बघायला मिळाली. गुड बॉलिंग. हो, नक्कीच फटक्यासाठी शपलवून केले, जागा बनवले. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू त्यांना चिरून फारून भेदून चेंडू सीमा रेषा बाहेर चौकार. डीजे धन्यवाद. तर जाऊया अजूनही 2 चेंडूंचा खेळ या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. त्या अक्षयच्या गोलंदाजीवर कोंडे साखरे या संघाकडून, ते भालुक संघासाठी ओरदो विकेटसाठी असतील ते अक्षय. नक्कीच आता मला वाटतंय पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षण पुन्हा चाच पडतंय थोडं. नक्कीच संघ खूपच नौका संघ असेल. खेळी चांगली बघायला मिळते, परंतु थोडासा आत्मविश्वास कमी होतोय आणि नक्कीच त्या आत्मविश्वासाची मला वाटतं एक सहनशीलतेची शिदोरी, नक्कीच अनुभव त्यांना घेऊन यावा लागेल. आणि नक्कीच माणूस पहिल्या सुरुवातीला चुकतो, त्याच्यातून तो शिकतो, न घडत असतोय. या सुरुवातीला चुका होणारच. नक्कीच यास जातो या मैदानामध्ये कोंडे साखरे विपक्ष भालुक या 2 संघांमधील एक प्रतिद्वंद्व, मैत्रीत्वाची लढाई. हा कमबॅक मिळाला. गुड बॉलिंग आणि षटक बघितलं तर खरोखरच अप्रतिम हातलं ते अक्षयनं. नक्कीच 2 चेंडू मोठा ब्लास्ट बघायला मिळाला. एक षटकार आला, एक चौकार आलाय. त्यानंतर विचार केला तर चांगलं 4 चेंडू स्पेलमध्ये आपल्या स्पेसमध्ये खेळून काढले ना. अशा रीतीने षटक संपतंय.
तसेच आमच्या समवेत जोडले जातील आमच्या व्यासपीठावर रामदासजी गायकर यांचा मानाचे उपचार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित स्वागत करण्यात येत आहे या व्यासपीठावर. नक्कीच त्यांचं चांगलं सहकार्य माझ्या आई एकविरा चषकाच्या या घाटेकर गावामध्ये या सोहळ्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच चांगलं सहकार्य बघायला मिळतं, सहकार्य केलंय सुद्धा. कारण आमच्या व्यासपीठावर जे मिळाले सन्माननीय पाहुणे त्यांना मानाचे उपचार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत केलंय. तसेच आमच्या व्यासपीठावर असलेले कमलाकर खाटेकर यांचं सुद्धा मानाचे उपचार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अजित खाटेकर त्यांचा यथोचित स्वागत करतील. हॅलो. तसेच आमच्या व्यासपीठावर कोंडे साखरे संघासाठी ज्याने कॅश प्राइज ठेवलेले आहे ते सन्माननीय पाहुणे रघुनाथजी धुमाळ यांना सुद्धा मानाची उपचार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित स्वागत करतील. आमचे स्वतः आयोजक नक्कीच रघुनाथजी धुमाल यांचा मानाचे उपचार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत होतोय या व्यासपीठावर. तर विजयासाठी आपण पाहतोय नक्कीच देवीदास काटेकर एक आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहे. चांगला मला वाटतं त्यांचा हा कार्यक्रम आणि आज त्यांची उपस्थिती फार उशिरा जाणवली. नक्कीच आल्याबद्दल धन्यवाद. तसेच त्यांचे सहकारी यांचं सुद्धा मानाचे उपचार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत होतोय या व्यासपीठावर. नक्कीच देवीदास काटेकर हे सुद्धा एक आयोजकाचा एक कार्यभार त्यांच्या खांद्यावर आहे. जगदीश भाग्यवंत यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आई एकविरा चषकाचं 2021चा पर्व आपल्याला यावर्षी तब्बल वर्ष 7वं या 7व्या वर्षामध्ये घेऊन आले. ते 2 खंदे पुरस्कर्ते आज त्यांचा थोडा उशिरा का होईना परंतु या आमच्या समालोचन कक्षामध्ये एंट्री होते. सर आपण आला, धन्यवाद. हॅलो. तर मुरबाड नगरपंचायत मुरबाड प्रीमियर लीग सीझन 5 चे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत. जर कोणाला भरायचे असतील तर त्यांनी संपर्क साधा. हॅलो हॅलो हॅलो. मुरबाड प्रीमियर लीग सीझन 5 चे फॉर्म सुरू झालेले. जर कोणत्याही प्लेयरला फॉर्म भरायचे असतील तर संपर्क साधा. विजयासाठी कोंडे साखरे संघाला 48 धावांचं आव्हान मैदानामध्ये पाहतोय आपण. आता क्षेत्ररक्षणाच्या विभू रचनेमध्ये भालूक संघ बघायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आणि गोलंदाजा मार्कवर असेल तो नाव येऊ द्या. नंदू आणि अमोल ही सलामीला जोडी आले कोंडे साखरे संघाकडून. तर गणेश गोलंदाजा मार्कवर असेल गणेश. पहिला सुरेख फटका बघायला मिळाला बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. नक्कीच येईल हा एक दैदिप्यमान चौकार.
तर पहिल्याच चेंडूवर चौकाराने सुरुवात होते. खातं अकाउंट ओपन केलं जातंय. 48 धावा विजयासाठी असताना कोंडे साखरा संघ विजय संपादनाच्या ईर्षेने खेळतोय. नक्कीच एक सुरेख फटका पुन्हा बघायला मिळतोय आपल्याला वायडिक्स लॉंगॉनला सॉरी. पाहूया किती धावा येतील. मला वाटतं 2 धावा. अशा रीतीने 6 धावा 2 चेंडूचा विचार केला तर पहिलाच स्पेल इथं आजमावतोय म्हणजे गणेश आपल्या गोलंदाजा मार्कवर येईल. तो भालूक संघाकडून 48 धावांचं एक माफक आव्हान असेल कारण 40+ धावा झाल्या 50+ धावा झालेल्या नाही 40+ धावा झालेल्या आहेत. हो नक्कीच आतली कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. नक्कीच पहिला झटका पहिला हादरा मिळतो तो कोंडे साखरे संघाला. डीजे नवीन फलंदाज समीर. तर कॅश प्राइज उलट्या दिशेने सुद्धा वारे वाहतात. उलट्या दिशेने सुद्धा वारे वाहू लागले जातात कारण रघुनाथ धुमाल यांनी हॅट्रिक विकेटसाठी सुद्धा सर किती द्यायचे पैसे 101 रुपया. नक्कीच ज्यांनी सुरुवातीला षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज ठेवलं होतं आता विकेट हॅट्रिकसाठी ठेवतायत रघुनाथजी धुमाल. शेकरेपाडा संघाचे संघनायक संघ मालक संतोषजी खरे आपण कुठेही असाल तर आमच्या व्यासपीठावर यायचंय. आपल्याला जगदीश भाग्यवंत स्वतः आयोजक आपल्याला विचारणा करतायत आमंत्रित करतायत. तर पहिला विकेट पहिला धक्का बघायला मिळाला आपल्याला तो कोंडे साखरे या संघाला आणि तदनंतर उलटे वारे वाहू लागले म्हणजे कॅश प्राइज उलट्या दिशेने बघायला मिळते. तर विकेट हॅट्रिकसाठी 101 रुपया रघुनाथजी धुमाल यांच्याकडून बघायला मिळते आपल्याला व्यासपीठावर. तर जातो मैदानामध्ये. हो नक्कीच फटक्यात नजाकत होती. 1 बाउट चेंडू फरार होईल का काय एफर्ट दाखवलाय आणि नक्कीच मला वाटतं एफर्टला दाद द्यावी लागेल आणि खरोखरच जो चौकार होता तो चौकारला एक जंप मारून जे चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालं कारण क्षेत्ररक्षक बघितलं तर आपण वायडिक्स लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होतं धावत पळत गेल्यात. नक्कीच वायडिक्स लॉंग ऑफला स्वीपर कव्हर मध्ये त्यांनी चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळवलं. नक्कीच यस इट इज आउट नाही म्हणता येणार परंतु चांगला प्रयत्न आणि चांगल्या प्रयत्नाला मला वाटतं यश मिळतं हे नक्कीच. तर धावा येतील या चेंडूवर अवघ्या फक्त 2 धावा. गणेश पुन्हा मला वाटतंय आपल्याच गोलंदाजा मार्कवर पाहायला मिळेल. तो भालुक या संघाकडून पाहतोय आपण आजच्या दिवसातला दुसरा सामना. तो सन्माननीय संतोषजी खरे सर आपण कुठे असाल तर आमच्या समालोचक कक्षामध्ये यायचंय. दोन धावा नक्कीच समीरच्या बॅट मधून आपल्याला एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्सेशन बघायला मिळतंय म्हणजे 2 धावा इथं अंकित केले जातात आणि 48 धावांचं एक माफक आव्हान आहे. 40+ धावा झालेले आहेत. 50+ वरती जर संघ गेला असता तर नक्कीच थोडीशी चुरस निर्माण झाली असती कारण पहिला सामना बघला हाय व्होल्टेज एक मॅच बघायला मिळाली. 63 धावा होत्या. 64 धावांचं आव्हान करायचं होतं देवपे संघाला. देवपे संघाने एकतर्फी मॅच जिंकली मी म्हणेल कारण शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू राखून त्यांनी मॅच विजय संपादन केलं तो देवपे संघ. हो काय बॉलिंग होते. गुड बॉलिंग नक्कीच षटक संपतंय आणि गणेशच्या षटकाचा विचार केला तर त्याने 7 चेंडू स्पेस केले आतापर्यंत संपूर्ण आणि 10 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरोखरच गुड बॉलिंग बघायला मिळाली. एक लो मार्जिनचा स्कोर आणि त्याच्यामध्ये चाललेला सामना. तर आमच्या व्यासपीठा समोर म्हणजे आयपीएल चषकाचा टॉस्का बॉस मध्ये नाणेफेकी होते. शिकरेपाडा विपक्ष शिरगाव जॉन्टी अँड कंपनी या संघाच्या 2 संघादरम्यान नाणेफेकी होती आहे. सर काय झालं.
शिकरीपाडा संघ टॉसबिन चूज टू फील्ड अँड बॉल फर्स्ट म्हणजे क्षेत्ररक्षणाचा त्यांनी विचार केलाय. पुढील सामना आपण एन्जॉय करणार आहोत, पाहणार आहोत माझ्या आई एकविरा चषकाच्या या 20-21च्या पर्वामध्ये. नक्कीच 20-21चं पर्व असं म्हणावं लागतंय, सुरुवात आम्ही 20 मध्ये केली परंतु आम्ही शेवट त्याचा 21 मध्ये करणार आहोत, म्हणून 20-21चं पर्व समजून नक्कीच घ्यावंच लागेल. तर आजचा दिवस बघितला तर या वर्षाचा 2020-2020चं वर्ष आज मी म्हणायला बहुतेकदा संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. नक्कीच नवीन वर्षाचा शुभारंभ एक चांगल्या नवीन उत्कर्षाने होईल. पाहूया येणारी आमच्या या आयुक्त चषकाचं 3 दिवस त्या नवीन वर्षामध्ये एक सुरेख खेळ असेल. या मैदानामध्ये सर्व काही रंगत असेल. एक क्रिकेटचा महाकुंभ आहे, एक रणधुमाळी आहे आणि रणधुमाळीमध्ये चाललेला आजच्या दिवसातील सामना पुढे फ्रंट फुट केले नक्कीच विकेटला दुजोरा दिलाय. मी म्हणेल दुसरा बॅक टू पॅव्हिलियन, दुसरा धक्का मिळतोय तो कोंडे साखरे या संघाला. डीजी थोडासा अडखळा प्रवास मला वाटतं इथं कुठंतरी बघायला मिळतोय. म्हणजे बॅक टू बॅक 2 विकेट नाही परंतु एका विचार केला एका बाजूने तर एका ओव्हरमध्ये 1 विकेट, दुसरा देवीदासची षटक निघलं त्याच्यामध्ये सुद्धा 1 विकेट. बॅक टू बॅक 2 ओव्हरमध्ये 2 विकेट. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. निलेश आणि समीरला आपण मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच सुदर्शन एक स्मित हास्य मला देतो कारण वेगळाच विषय थोडासा घडला या मैदानामध्ये थोडा आमच्या समर्थन कक्षामध्ये. परंतु जाऊया मैदानामध्ये. आम्ही घेऊन येत आहोत तुमच्या समोर एक रंगतदार मॅच, कारण लो मार्जिन स्कोरची मॅच परंतु थोडीसा अडखळगाने सुरुवात मिळते ती कोंडे साखरे संघाकडून. फटक्यात ताकद आहे, नजाकत आहे, बॉटमचा वापर केलाय. चेंडू वाईडिक्स लॉंग आपला ट्रॅव्हल होईल का? नक्कीच येस, मॅक्झिमम षटकार. तिरुपती बॉईज या संघाचे असतील तर आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे असं आयोजकांची विनंती आहे. तिरुपती बॉईज संघाचे सर्व खेळाडू कुठेही असतील तर आपण या समालोचन कक्षामध्ये यायचे. नक्कीच जागा बनवले, एक्झिट फटका होता आणि नक्कीच मला वाटतं चेंडू कार्पेट शॉट आर पार नाही परंतु चाटत पुसत घासत गरंगला चेंडू सीमा रेषा बाहेर. डाबन चौकास चौकार.
तर धावसंख्या पाहतोय मैदानामध्ये कोंडे साखरे संघाकडून 24 धावा, 24 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेटचं पतन झालंय. नंदू आणि अमोल ही सलामीला आलेली जोडी तंबूच्या दिशेने रवाना झालेली आहे, परंतु डावाला साजेसा खेळ बघायला मिळतो तो समीर आणि निलेशच्या बॅटमधून. निलेशच्या बॅटचा जर विचार केला तर 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला कोंडे साखरे या संघाकडून. निलेश चांगला एक भरीव कामगिरी करतोय, नक्कीच करावीच लागेल. एक नौका संघ आहे, मला वाटतं अनुभव थोडासा कमी आहे, परंतु ते अनुभव घ्यावा लागेल नक्कीच. यस, मॅक्झिमम षटकार की चौकार पाहूया. नक्कीच आर पार पतंजली रामदेव बाबा मॅक्झिमम षटकार. धन्यवाद निलेश, खरोखरच आक्रमक आणि एक विध्वंसक पारी खेळतोय, कारण त्याच्या बॅटमधून बघितलं 2 चौकार 2 षटकार आलेत. एक प्रकारे एक विध्वंस आणि नक्कीच या सामन्याचं चित्र बदलवण्याचं काम केलंय ते या निलेशनं. अप्रतिम बॅटिंग बघायला मिळते या मैदानामध्ये. लिडिंग एज घेतली होती, मला वाटतंय चुका चुका आणि या चुकीचं उत्तर पाहूया किती धावा येतील. पंच धावा 3च ना, 3 धावा आणि 3 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या हे षटक संपतय, धावसंख्या ती 33. खरोखरच बॅटची कडा घेऊन गेला चेंडू, क्षेत्ररक्षकने तो विकेट किपरच्या आवाक्याबाहेर होता आणि तदनंतर गलीमध्ये एक क्षेत्ररक्षण होतं, परंतु त्याच्या सुद्धा आवाक्याबाहेर चेंडू निघून जातोय 3 धावेसाठी. धावसंख्या 33च्या घरामध्ये पाहतोय आपण कोंडे साखरे या संघासाठी. तर आता विजयाचं लक्ष थोडंसं सोपं होत चाललंय, ते पाहूया. 2 षटकांनी खूप सुरेख फलंदाजी बघायला मिळते कोंडे साखरा इथं संघ. नक्कीच अनुभव कमी आहे, परंतु ते अनुभव घेण्याचा मानस राखतो आणि ठेवलेला आहे मी म्हणेल, कारण सुरुवातीला क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी वारंवार चुका केल्या, अनेक झेल धरणीला दान केले, परंतु 48 धावांचं आव्हान असताना एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. अमोल आणि नंदू नक्कीच डगआउट मध्ये गेलेले आहेत, परंतु तत्पूर्वी निलेश आणि समीर डावाला सावरण्याचं काम करतायत. तर निलेशच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आणि 3 धावा आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. हॅलो हॅलो, नक्कीच आता सामन्याचा एक मला वाटतंय आलेख बघितला तर एक औपचारिकता नाही म्हणता येणार, सामना अजूनही हाय व्होल्टेज होऊ शकतो. गोलंदाजी एक वाक्याने जो करावी लागेल. गणेश येतोय 3रं षटक घेऊन, ज्या गणेशने पहिले षटक हाताळलं होतं, 10 धावा अर्जित केल्या होत्या, समर्पित केल्या होत्या त्या कोंडे साखरे संघासाठी. 1 विकेट बहाल केली होती आपल्या गोलंदाजीमध्ये. तोच गणेश 3रं षटक घेऊन येईल आपल्या संघासाठी. पाहूया समीर आणि निलेश. तर बघायचं आणि बोलायचं झालं तर दिवसाची सुरुवात कशी असावी. मी एक सर्वोत्तम आहे, मी तेही करू शकतो, देव माझ्या पाठीशी आहे, मी एक विजेता आहे आणि आजचा दिवस माझा आहे. म्हणजे आजचा दिवस माझा आहे म्हणजे आज मी म्हणेल या निलेशचा असेल, कारण निलेशच्या बॅटमधून एक चांगला खेळ बघायला मिळतोय. हो, काय बॉडी लँग्वेजचा व्याध घेतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू. नक्कीच 1 धाव इथं अर्जित केली जाते लेग बाईकच्या रूपाने आणि अशा रीतीने सामना पाहूया. स्कोरबोर्डवर आपण पाहतोय तो 34 या अंकावर जाऊन पोहोचलेल्या 34 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर गणेश ओव्हर द विकेट साठी आता मी म्हणेल काय सल्ले कट केले, पण फटका परफेक्ट टायमिंग जुळतंय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी होती, तिला फोडतोय, तोडतोय आणि फेकून देतोय. 4 धावेसाठी येथील या 4 धावा. डीजे धन्यवाद. आता या 3 धावा येतील समीरच्या बॅटमधून. नक्कीच चांगला आलेख पाहायला मिळतोय, कारण मी म्हटलंच होतं दिवसाची सुरुवात कशी असावी. मी एक सर्वोत्तम आहे, मी तेही करू शकतो, देव माझ्या सदैव सोबत आहे, मी एक विजेता आहे आणि आजचा दिवस माझा आहे. पण आजचा दिवस मला वाटतंय निलेश अप्रतिम
फटकेबाजी तर समीर सुद्धा तेवढंच ताकदीची फटकेबाजी. कार्पेट शॉट असेल, कार्पेट शॉटने किती धावा येत आहेत पाहूया. एक घेतले सिंगल, तर दुसरीला आगेकूच करतायत, दोन येतात म्हणजे गुड बॉलिंग गुड बॅटिंग. आणि नक्कीच रोनाल्डोला दुजोरा दिला जात आहे. सिंगलचं दुहेरीमध्ये कन्व्हर्सेशन होत आहे आणि येथील इथं 2 धावा 40 या धावसंख्येवर पाहतोय आपण कोंडेसागर संघ. हो येस, थोडेसे शफल होऊन केले मी मला अक्रॉस लाईन चेंडू गेला मिड विकेटच्या रडारमध्ये. मिड विकेटला बघितलं तर शतरक्षण सुद्धा जज करतोय आणि एकच धाव येते. सिंगल इथं एकवटली जाते, एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या येते 41-41. पुन्हा गणेश, एक मोठा ब्लास्ट आणि येतोय हा षटकार. आता फक्त एका धावेची गरज आहे ती कोंडेसागरे या संघाला. सामना बरोबरीत सुटलेला आहे. अप्रतिम तिसरं षटक मार्गस्थ असताना गणेशच्या गोलंदाजीची पिसं उखडवण्याचं काम केलंय ते या समीर आणि निलेशनं. खरोखरच अफलातून इनिंग मध्ये एक बहारदार नमुना फलंदाजीचा बघायला मिळतोय तो कोंडेसागरे या संघाकडून. पुन्हा अप्रतिम खेळ आणि चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मधून चौकार. विजय झालेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. इथं कोंडेसागरे संघ विजयाच्या पताका आणि नक्कीच पराभवाच्या छायेत ओढला गेला तो भालुक संघ. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चेंडू आणि 33 धावांची एक बहारदार इनिंग ज्यांनी पेश केली.